आजोबा पणजोबाच्या काळापासून की संत साहित्य आहे, तर त्याचा कुठेतरी कळत नकळत संस्कार झालाय. त्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागतो, त्यामुळे ते आतून येतं आणि वेगळा आनंद असतो. पण जर तुम्ही एक चित्रकार सुद्धा आहात आणि त्यामुळे मला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की नाही म्हटलं तरी आपण काही लिहित असतो किंवा व्यक्त होत असतो तेव्हा डोक्यामध्ये एक इमेज असते, काहीतरी आपल्याला वाटत असतं, काहीतरी कल्पना आपण करत असतो. तर जगातभारी पंढरीची वारी हे गाणं लिहिताना तुमच्या डोक्यात काही इमेजेस होत्या? इमेजेस होत्या, जसं माऊली माऊली बघितलं पूर्ण व्हिज्युअल आहे ती देखील कळस वगैरे. तसं मी संदीपला म्हटलं की वारीचं गाणं लिहिणार नाही असं त्याने अनेकदा फोन केला होता, कारण दरवर्षी वारी येते, दरवर्षी तुम्ही गाणं गाणं टोचतोचपणा येतो. पण याने सांगितलं तू एकदा जाऊन माझ्या चॅनलवर बघ काय आहे ते, आणि मग मी त्याला फोन केला की तुझं वारीचं गाणं नाही, तुझं वारकऱ्यांचं गाणं आहे. त्यामुळे त्याच्यातले शब्द बघितले तर वारकऱ्यांच्या अँगलने मी लिहिलंय. बाकी गाण्यामध्ये कसं होतं, विठ्ठलाचं कौतुक असतं, विठ्ठलाबद्दल असतं, पंढरपूर बद्दल. इथे त्यातल्या छोट्या छोट्या घटना आहेत की आलाय सांगावा शेवटी आहे, तर ते काय करतात, ते भाकरी करतात, खाताना गजर चाललाय वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यातून आल्या. आणि म्हणून मी त्याला हो म्हटलं, कारण पुन्हा माझ्याकडून काहीतरी वेगळं होतं आणि त्यांच्यासाठी होते, वारकऱ्यांसाठी. आणि त्याची परत दुसरी गंमत की विजयला 2 ओळी पाठवल्या होत्या आणि विजय म्हणाला की मी चालत होतो, विजय म्हणाला झालं आता. मला वाटतं विजय 2-3-4 दिवस त्रास देणार नाही, कारण मी दुसऱ्या काही सिनेमाची गाणी करत होतो. साधारण 5-6 मिनिटात त्याचा फोन आला, मला वाटतं शब्द मिळाले, त्याने ते वाजवून दाखवलं मला, आता पुढच्या 2 लाईन द्या. ते इतक्या जोरात ते गाणं झालंय. कमाल, काहीतरी वेगळं जुळून आलेलं आहे असं मिळायला वाटत. विजय सर, तुमच्याकडे यायचं मला की तुमची सगळीच गाणी मला असं वाटतं त्याला एक फार छान मातीचा वास आहे, सुवास आहे आणि खूप आपलीशी, खूप रूटेड ही गाणी नेहमीच वाटत असतात. तर तुम्ही मला सांगा की हे गाणं करताना काय अनुभव होता? संदीपचा फोन आला की त्याला विठ्ठलाचं गाणं करायचं. एकच सेकंड काहीतरी संदीप, मी घरीच आला संदीप की आपल्याला असं असं गाणं करायचं. मी म्हटलं अरे वारीची इतकी गाणी येणार आहेत, पण काय करणार त्याच्यात वेगळं. तो म्हटलं नाही. मग त्यानं ती कॅचलाईन मला सांगितली, जगात भारी पंढरीची वारी. म्हटलं ठीक आहे, मग आपण याचा जगात भारी पंढरीची वारी म्हटलं हा हेच करूया. मी लगेच गुरुला फोन लावला, अरे असं असं म्हणतोय, हे असं ट्यून, हे चांगलं वाटतंय, मी लिहितो पुढे. गुरुला लिहून लगेच पाठवलं आणि ते गाण्याची प्रोसेस सुरू झाली. एक कमाल झालं. पण असं काय ठरलेलं नव्हतं की काय करायचं या वर्षी. कसं संदीपमुळे ते शक्य झालं. काहीतरी घडलेलं आहे. नाही काय गुरु लिहित होता, तर जगात भारी भारी पंढरीची वारी, तर गुरुनी ह्याला पाठवले शब्द, तर गुरुला माहित नाही ह्यांनी मला पाठवले. तर मी गुरुला फोन केला, म्हणलं गुरु मला काही लाईन सुचल्या आहेत, तर असं एक गृहिणीच्या हातातून भांड पडावं, ठेवून आवाज यावा, तसा मला पेन असा पडलाय ठाक. तो म्हणाला, त्याचा कॉन्फिडन्स गेला, हा बोल ना, सांग ना काय. म्हणलं जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, सांग थोर भेट नाही सारे पालक हीच जोडी. तर तो थांब मी डायरी घेतून लिहून काढतो. माझी शब्द मलाच ऐकवतो. मला छान चाललंय, म्हणजे खूप छान आहे इकडे. पण बरी तुमच्याकडे पण येणार आहे की तुमचीही गाणी अगेन द सेम थिंग तुमच्या मनापासून डायरेक्ट आमच्या मनापर्यंत पोहोचतात, मध्ये कुठेही आडमार्ग येत नाही, थेट पोहोचतं. हे गाणं गाताना काय अनुभव होता? कारण जसं आम्ही व्हिडिओ बघताना सुद्धा वारी म्हटलं किंवा पंढरी म्हटलं, पंढरपूर म्हटलं, वारकरी म्हटलं की कोणत्याही ठराविक माणसाला पण डोळ्यात पाणी बघताना, फक्त गाताना काय वाटत? खरं सांगू की असं म्हणतात की आपल्याच कामाच्या प्रेमात पडू नये, पण आता हे जे सगळं चालू होतं, गाणं लॉन्च होते, पण सायमल्टेनियसली माझ्या डोक्यात विठ्ठल 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 हेच चालू. म्हणजे ते गाणे इतकं भारी झाले, गुरुसरांचे शब्द, विजयदादांचं कंपोजिशन आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे त्यातून बाहेरच निघून नाहीये, इतकं भारी. म्हणजे शब्द सुचत नाही. आणि आमचं पण साधारण तसंच झालेलं आहे. मला तुम्हाला तिघांना विचारायचं ऍक्च्युली, तुमच्यापैकी कोणी कधी वारीला गेलंय का किंवा जाण्याचा अनुभव आलाय? नाही, आमच्याकडे मी जिथल्या गावातला आहे, वालावर, तिथं वारीला जात नाही, कारण तिथून एक माळ येते लक्ष्मीनारायणाची, विठ्ठल आहे, ती आख्यायिका आहे तिथली. त्या गावातलं कोणी वारीला नाही जात आणि तिथून माळ येते. तर त्यामुळे मी कधी गेलो नाही. असं म्हणतात की वारीला तसं जाऊ नये, विठ्ठला वारीला जाऊ नये, विठ्ठलाच्या दर्शनाला जावे. कदाचित संदीप सरांमुळे शक्य होईल. आता आम्ही गाड्या घेऊन जवळ तिथे जाऊ. गुरुनी जेव्हा लयभारीमध्ये
वारीचं गाणं. म्हणजे गुरुचे शब्द जेव्हा आपण वाचतो ना, व्हिज्युअल्स क्रिएट करतात शब्द, की असं वाचून असं वाटतं की हा किती वर्ष वारी करतोय माणूस. पण त्याचा अभ्यास जो आहे तो फार म्हणजे शब्दांमधून जे ना की सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोळी, किंवा त्याच्या गजरा वाचोनी गोड लागना भाकरी. इथे वारी म्हणजे इथे मला ती नाही आली ना तर म्हणलं ग्रेट. आतापर्यंत वारीमध्ये वारकरी सांगा भाकरी हा शब्द अजून आलेला नाही. आणि ती पिठलं भाकरी, ती झुणका भाकरी हे इतकं वारकऱ्यांचं आहे, वारी मधलं आहे की ते सगळे ट्रकच्या ट्रक, टेम्पो टेम्पो अशा खरडा, पिठलं, भाकरी, झुणका हे वाटत असत. पण तो शब्द आला होता. तो गुरुनी फार आणि ती सहजतेनं पेरणी असते, सहजता. आय अग्री. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप कमाल एक गाणं आम्हा सगळ्यांना दिलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की आषाढी असेल किंवा पंढरी असेल किंवा विठ्ठल असेल, संगीत हा एक खूप महत्वाचा भाग आहे. कारण अभंग आहेत आपल्याकडे, भक्तिगीतं आहेत, हे सगळं भजनं आहेत, हे येतच आपल्या प्रत्येक सणासमारंभाला किंवा साजरं जे काही आपण करतो त्याच्यासोबत संगीत आपसूक येतं. संगीताच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला साजरं करत असतो. सो आम्हाला आमच्यासाठी आमच्या मनातली विठ्ठलाप्रतीची भक्ती असेल किंवा वारी करण्याची ज्यांच्या मनात इच्छा आहे किंवा जे ऑलरेडी करतात, तर सगळ्यांना एक आवाज या गाण्यात मिळालेला आहे. तर जोरदार टाळ्या सगळ्या गाण्यांसाठी मला पाहिजे. जगात भारी पंढरीची वारी तुम्ही गाणं देणारे जगात भारी लोक आहेत. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि अजून एक मी अभिनेता म्हणून संकल्प आता हे मी पहिलंच प्रोड्यूस केलेला आहे. मी जेव्हा अजून काही वर्षांनी कदाचित सिनेमा एखादा डोक्यात आला ग्रामीण भागातला वारी विषयीचा, तर ही मंडळी असणार आहे. आणि तेव्हा मी नेहमी विजयला, गुरुला, मनीषलाही म्हणाल होतो, अवधूतलाही म्हणाल होतो की माझं असं की स्वप्न असं आहे की जेव्हा मी सिनेमा करेन तेव्हा म्युझिक लॉन्चला, आजही बघितलं मी अनेक जणांना बोलू शकलो असतो, ऍक्टर्सला, सेलिब्रिटीज, मला म्युझिक लॉन्च हे म्युझिक लॉन्चच करायचं. म्हणजे तिथे फक्त म्युझिकशीच रिलेटेड लोक असतील. म्हणजे फॉली, साऊंड डिझायनिंग, बीजीएम, सिंगर, गीतकार, सगळं जे रिलेटेड साऊंड डिपार्टमेंटशी रिलेटेड लोक आहेत ना, तीच लोक पहिल्या लाईनमध्ये असतील आणि तीच लोक असतील त्या हॉलमध्ये, जेणेकरून फोकस त्यांच्यावरच राहील. माझी आजही इच्छा आहे की माझा इंटरव्ह्यू तर घ्या, ते नंतर घ्या, पण ज्यांच्यामुळे हे गाणं शक्य झालं महत्वाचे हे सेलिब्रिटी, सो मला त्यांच्यावर फोकस, त्यांचा फोकस डायव्हर्ट होता कामा नये असं मला वाटतं. खूप कमाल विचार आहे. आणि मला वाटतं ऐकणं जिकडे आजकाल मिस आउट होत चाललंय, म्हणजे ही ती मंडळी आहे ज्यांच्यामुळे आपण ऐकतो आणि आपल्याला ऐकत राहावं असं वाटतं. त्यामुळे थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. संगीत मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही मगासपासून तुमच्या टीमचा उल्लेख करताय आणि आय एम शुअर की खूप माणसं आहेत ज्यांनी एकत्र मिळून जगात भारी पंढरीची वारी आम्हाला सगळ्यांना दिली आहे. तर मी तुम्हाला तिघांनाही खाली बसण्याची विनंती करते, स्थानापन्न होण्याची विनंती करते. आणि सतीश सर तुम्हाला विनंती आहे, तुमच्या टीमशी आमची ओळख करून द्या प्लीज. येस, गेली 8 वर्ष माझ्यासोबत जो माझा सगळं काही आहे, माझा मॅनेजर, माझा मेकअप म्हणून, माझा बेस्ट फ्रेंड, भावासारखा अमित दिघे, या दिघे गेली 8 वर्ष माझ्यासोबत. दिघेसाठी काय झालं पाहिजे, त्यामुळे त्याला हसायलाच पाहिजे. त्या सेटवर सुद्धा बोलवलं होतं. आमचा गमतीशीर किस्सा असा असतो की दिघेची पर्सनॅलिटी अशी आहे की आम्ही कुठे कार्यक्रमाला गेलो, सेलिब्रिटी म्हणून मला बोलवलं तर पहिले लोक दिघेला बुक केले. त्यांना असं वाटतं हा मोठा, हा सेलिब्रिटी आहे, याला पहिलं द्या. कुठल्याही कंपनीत गेलो काही बोलायचं, ब्रँड प्रमोशन, मालक ह्याच्याकडे बघूनच बोलतो. सो हा माझ्यासोबत 8 वर्ष अगदी माझ्या मागे पहाडासारखा उभा आहे. सगळ्या प्रकारचं काम ह्याच्यावर सोपून मी निवांत जोडतो. सुनील जाधव, चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, गेली 2 वर्ष माझ्यासोबत आहेत आणि 80,000 किलोमीटर गाडी चालवली. तर तो म्हणला सर टुरिस्ट लाईन असताना सुद्धा ती गाडी नाही पडवली. एवढा महाराष्ट्रावर फिरवतोय मी त्याला. आता ऋषी पवार, हे सगळं शूटिंग जे तुम्ही बघितलंय, एपिसोडचं शूट करणं, एपिसोड एडिट करणं, त्याच्यानंतर वॉटरमार्क टाकणं, सगळ्या टेक्निकल गोष्टी यंग टीम जरा जमा केली. यांच्याकडे मी शिकतोय. ऋषी
यंग ब्लड. त्याच्यानंतर शीतल आता आम्ही दोघं मिळून काम करतोय. शीतल माझं युट्यूब, सोशल मीडिया, सगळं टेक्निकल गोष्टी सगळ्या, आणि तिची स्वतःची कंपनी आहे ब्लू ओशन मीडिया, बरोबर आहे? हा, ब्लू ओशन मीडिया डिजिटल मीडिया अशी कंपनी आहे आणि माझ्याबरोबर काम करते. परत एकदा माझ्यापेक्षा 15 वर्षांनी ही सगळी मंडळी लहान आहेत. त्याच्यानंतर पृथा शीतलच्या टीम मध्ये आहे, तिच्या एजन्सी मध्ये काम करते. अजून काही मंडळी ज्यांची कामं तिकडे चालू आहेत. प्रथमेशनी आता जे तुम्ही सगळ्यात महत्वाचा माणूस, काल रात्री 12:30 पर्यंत जागून आहे, परत पहाटे 6ला उठवलेला. आता जे तुम्ही सगळे व्हिज्युअल्स बघितले, गाणं जे व्हिज्युअली दिसतंय त्या शब्दाला, त्या आलापाला काय व्हिज्युअल जाईल काय, हे गेले 3-4 दिवस हा माणूस 17-18 तास काम करून आता जे तुम्ही व्हिडिओ बघितलाय हा गाण्याचा, तो या माणसामध्ये. महेश रणदिवे, या महेश कुठे? महेश ये अजून कोण राहिला? देवा राहिला, देवा हक्की राहिला. महेश रणदिवे, आम्ही दोघे जण एकत्र काम करतो, वारीमध्ये असतो दरवर्षी माझ्यासोबत. सगळ्यांचे म्हणजे जे फ्रेम मध्ये वारकरी दिसत आहेत, समजा 15 वारकरी, त्या वारकऱ्यांचे नंबर घेऊन पुढच्या इकडे जाईपर्यंत त्याचा एक डेटा तयार असतो. आळंदी वारकरी त्याची लिस्ट असते. म्हणजे दुसरा एपिसोड त्यांना जातो, तिसरा त्यांना जातो, तिसरा दुसऱ्याला जातो, असे सगळे एपिसोड प्रत्येक वारकऱ्यांच्या मोबाईलवर जातात. आमच्याकडे डेटा आहे वारकऱ्यांचा, तो ह्याच्याकडे आहे डेटा. आणि आम्ही दोघं मिळून एक वेगळं काम करतोय महाराष्ट्रामध्ये, ते ब्लड डोनेशनचं काम करतो. म्हणजे गरजू लोकांना रक्त काही वेळेस जर कोणाला स्वस्तात फुकटात, म्हणजे फुकटात नाही म्हणतात ना, कमी पैशामध्ये रक्त हवं असेल, ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांना रक्ताची उपलब्धता करून देणं. थॅलेसेमिया मुलांसाठी रक्त कमी पडतं, त्याच्यासाठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो. आम्ही दोघांनी मिळून अंधांचा आणि दिव्यांग लोकांचा कॅम्प घेतला होता पुण्यामध्ये. किती जणांनी? 88 लोक, अंध लोक आली होती रक्तदान करायला. आणि ते रक्त आम्ही अशा रक्तपेढ्यांना देतो जिथून ते गरजूंना ते रक्त जातं. तो थॅलेसेमिया मुलांसाठी सुद्धा आमचं काम चालू आहे. परंतु त्याच्या वेबसाईटचं काम चालू आहे. हे सगळं संपलं की माझं ते काम सुरू होईल. गेली अनेक वर्ष हा ब्लड शी रिलेटेड काम करतोय. आणि आमच्या दोघांचं आता असं झालंय, म्हणजे कमांड अशी आली, महाराष्ट्रात नाही भारतामध्ये एखाद्याला इमर्जन्सीला ब्लड हवं असेल, फ्रेश ब्लड, म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, त्याचे फक्त 324 लोक आहेत भारतात, 318 आहेत. त्यातल्या जवळपास 220 लोकांचा डेटा आमच्याकडे. म्हणजे रेअर ब्लड ग्रुप एखाद्याला लागला आणि फ्रेश ब्लड हवं आहे, आम्ही गुजरातला 1 तासामध्ये दिलं होतं. एका कॅमेरामॅनच्या आईला हवं होतं, 1 तासात फ्रेश ब्लड बनवून आम्ही दिलं होतं. एवढं बँकिंग आमचं चालू आहे, त्याच्यावर काम चालू आहे. सो महेश ते काम चालू आहे आणि स्वतः ब्लड बँक चालवतोय. अक्की आणि देवा, अजून 4 लोक बोलत आपण जिंकू. देवा हे सगळं अक्की थांब, तुला वेगळं बोलवतो मी, तिथंच थांब. देवा हा सगळं रील करणे, पटापट एडिट करून लगेच ते तयार करणे आणि सगळं ऋषीला देणे, शीतलला पाठवणे, हे सगळं देवा बघतोय. आता एक नवीन काहीतरी तो घेतोय. त्याचं काय घेतोय? ऑस्मो पॉकेट फोन. ते काहीतरी घ्यायचं, त्यासाठी मी एवढी मोडते माझी. अक्की आहे. अक्की, अक्षय परांजपे, आम्ही सगळे लाडाने अक्की म्हणतो. कमाल फोटोग्राफी. मला असं वाटतं आपल्या भारत देशामध्ये ग्राउंडला, म्हणजे वारी, गणपती किंवा कुठेही आउटडोअरला, ह्या मुलाचा हात भारतात कोणीच धरू शकत नाही. फोटोग्राफी कोणीच. हे तुम्ही फोटो बघितले गाण्यामध्ये आजी सोबतचे किंवा अनेक फोटो, म्हणजे त्याचे फोटो बघून भले भले, म्हणजे आम्ही गोवारीकर फोटोग्राफर, त्यांनी फोन केला होता की हा कोण आहे, आणि तुला कुठला आजार झाला होता? विल्सन नावाचा आजार झाला. 8वी 9वीला 10वीला झाला. तेव्हा सगळं तो 2 वर्ष बेड रिटर्न होता, 4 वर्ष बेड रिटर्न होता. त्याच्यानंतर आजारातून उठला आणि कॅमेरासाठी शिकला वगैरे. तो
एरवी असं मी त्याची नक्कल करतो असं वगैरे त्याची नक्कल करतो. तो असे असे हात हालतात, पण जेव्हा कॅमेरा हातात येतो ना, मॅजिक. म्हणजे असं वाटतं की जगात देव, जगात देव. त्याचे फोटो प्लीज तुम्ही बघा. फोटो बोलतात, त्याचे फोटो बोलतात. फोटोतून काय आहे तो बोलतो. आणि हा वारीमध्ये सुद्धा कमाल, म्हणजे ऍथलीट फोटोग्राफर आहे हा. ऋषाला किंवा देवाला म्हणणार मला खांद्यावर उचल, म्हणजे खांद्यावर उचलतात, तो वरती बसतो आणि मग त्याला ते फोटो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो. मागच्या वेळेस दिवे घाटाला खूप गर्दी असते म्हणून त्याला आम्ही नेलं नव्हतं आणि दिवे घाट आम्ही केला नाही. तो मला म्हणला की मी येणार आहे यावर्षी, माझा एक हट्ट आहे. म्हणून तो म्हणजे काय, तो दिवे घाटाचा फोटो काढायचा, पूर्ण त्या पांढऱ्या टोप्या दिवे घाट असा, आणि त्याला ते वरती चढून तो असा फोटो घ्यायचा आहे मला. तो त्याचं स्वप्न आहे. कमाल, ग्रेट, जगात देव ह्याच्याकडे फोटो. ही अशी आमची टीम. सो हे सगळे लोक घेऊन आम्ही असे पळत असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जशी पालखी वारकरी मुक्काम हलतो तसा आमचा मुक्काम हलतो. आम्ही पुढे जातो. कधी पालखी 5 किलोमीटरवर असते, आम्ही गाडी बाहेर लावतो आणि सगळे मग आपापल्या बॅगा बिगा कॅमेरे बिमेरे घेऊन 5 किलोमीटर चालत चालत, कोणी काही म्हणत नाही, तक्रार नाही करत. परत माझी बोलणी करतात, ह्यांनी तर साधारण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला, याला दर बोलण्याचे 100 रुपये देतो. पण ही टीम आहे म्हणून सगळं भारी आहे. म्हणून जगात भारी पंढरीची वारी ही शक्य आहे. आणि मागच्या वर्षी सुद्धा हीच टीम होती, ह्या वर्षी सुद्धा हीच आहे आणि पुढे सुद्धा हीच टीम राहावी, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि थँक्यू. इतकं सुंदर काम तुम्ही एकत्र मिळून करताय. टीम वर्क मेक्स द ड्रीम वर्क असं म्हणतात. तर खऱ्या अर्थाने टीम वर्क ही ती टीम आहे, जगात भारी टीम. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. एक फोटो आपण करून घेऊया टीम सोबत. आणि मी दिघे आणि सुनील सोडतो, कोणाचंच लग्न झालेलं नाही, ती एक जबाबदारी. थोडं बघा, मंगल कार्यालय बुक करा, सगळ्यांचं माझ्यावर आता देवाचं झालंय आता.